यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या टेक्स्टबुक मधून जो 9th चॅप्टर असणार आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स यावर आपण आज चर्चा करणार आहोत. या टॉपिकचं खूप वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणारे आहेत, मग ते प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असणारे आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून तो खूप महत्त्वाचा भाग असणारा आहे. कारण क्लोरोफिल जर पाहिलं तर त्यामध्ये मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतं, किंवा हिमोग्लोबिन तुम्हाला माहित आहे प्रोटीन की जे ब्लड मध्ये असणारा आहे, आणि ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम हे आयर्नच्या माध्यमातून तिथं केलं जातं. जो आयर्न कॉम्प्लेक्स असणारा आहे ऑक्सिजन बरोबर, तो खूप महत्वाचा असणारा आहे. इवन कॅन्सर पेशंटसाठी ज्या काही ट्रीटमेंट्स दिले जातात, केमोथेरपी ड्रग म्हणून ज्याचा वापर केला जातो, असं एक कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. त्यावर प्रश्न हा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न असा असणार आहे, पेज नंबर 192 वर कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट होत आहे. प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड टू बी अँड अँटी कॅन्सर स्पेसीज. अँटी कॅन्सर स्पेसीज ज्यावेळी शब्द येईल त्यावेळी लक्षात ठेवायचं की सिसप्लाटिन, हे लक्षातच ठेवायचं. म्हणजे इथं प्लॅटिनम असणार आहे आणि NH3 ट्वाइस Cl ट्वाइस, हे सिस असणार आहे बिकॉज दिस टू आयडेंटिकल ग्रुप्स लाय ऑन द सेम साइड किंवा ऍडजसेंट असणारे आहेत. त्यावेळेस हा जो भाग असणार आहे तो त्याला आपण सिस प्लाटिन असं म्हणू शकतो. हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरामध्ये येतं. हे तुम्हाला माहित आहे, ते इंट्रोडक्शनच्या पार्ट मध्येच ते दिलेलं आहे, तिथं तुम्ही अंडरलाईन करू शकता, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना कुठं अडचण येणार नाही. त्यानंतर त्याच पेजवर मोनोडेंटेड लिगँड्स, पॉलिडेंटेड लिगँड्स असं म्हटलेलं आहे. त्यावरही प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग लिगँड्स इज एक्सपेक्टेड टू बी बायडेंटेड. तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. CH3NH2 आहे, CH3CN आहे, Br आहे आणि C2O4 2- असणार आहे. हे 4 ऑप्शन्स असणार आहेत. यापैकी यू हॅव टू फाइंड आउट द बायडेंटेड लिगँड. म्हणजे मेटल आयनला पॉइंट ऑफ अटॅचमेंट जर विचारात घेतली तर ती 2 असणं अपेक्षित असणार आहे. यामध्ये एक आहे, यामध्ये एक आहे, यामध्ये एक आहे. इथं जो असणार आहे कार्बन कार्बन, तो या पद्धतीचा असणार आहे की ज्यामध्ये पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही मेटल आयनला या 2 ठिकाणाहून 2 ऑक्सिजन कडून होते. त्यामुळं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते C2O4 2- असणार आहे. जे या पद्धतीनं उत्तर शोधणं अपेक्षित असणार आहे की जी टेक्स्टबुक मध्ये आहेत, पण त्याचा शोध घेणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पेज नंबर 196 IUPAC नॉमेनक्लेचरचा एक सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की सोडियम क्लोराइड इज अ सॉल्ट आणि Na+ इज अ कटायन आणि Cl- आयन इज अ अनियन. म्हणजे सुरुवातीला कटायन आणि नंतर आयन. अगदी त्याच पद्धतीनं ही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस ही आपल्याला पाहायला मिळतात. इथं स्क्वेअर ब्रॅकेट असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन स्पियर. आणि इकडं जर समजा X दॅट इज द अननोन कुठले स्पेसिस असणारे आहे, ती जर निगेटिव्ह असेल तर याच्यावर चार्ज कुठला येणार आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळं कटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे. किंवा या बाजूला इकडं X आहे, त्यावेळेस याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कोऑर्डिनेशन स्पेअरवर चार्ज येणार आहे निगेटिव्ह, त्यामुळे हे अनायनिक कॉम्प्लेक्स असेल. किंवा असं असेल, फक्त कोऑर्डिनेशन स्पेअर दिसतोय राईट साइडला किंवा दोन्ही बाजूला, या कोऑर्डिनेशन स्पेअरच्या काउंटर आयन कुठेही दिसत नाही, त्यावेळेस तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स असणारा आहे. म्हणजे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. आणि त्यावरून नॉमेनक्लेचर ची 3 एक्झाम्पल्स कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सची तयार ठेवणं अपेक्षित असणार आहे. परंतु ह्या
स्ट्रेट फॉरवर्ड झालं एखाद्या दिलेल्या स्ट्रक्चर कॉम्प्लेक्सचं IUPAC नॉमेनक्लेचर विचारणं, पण तेच कॉम्प्लेक्स दिलेला आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक कॉम्प्लेक्स दिलंय Ni CN4 2 minus this is given to you. आणि प्रश्न यावर त्याने काय विचारलाय पहा, द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन सो अँड सो कॉम्प्लेक्स आयन आर. म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये सिग्मा आणि पाय बॉन्डची संख्या किती आहे हे तुम्ही जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार यामध्ये करणं अपेक्षित असणार आहे, कारण पटकन याचं उत्तर सांगता येणार नाही. परंतु C ट्रिपल बॉन्ड N असणार आहे. एक CN जर आपण विचारात घेतला तर एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स असणार आहेत. त्यामुळे एकाला एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स, तर इथं किती असणार आहे 4 आहे. म्हणजे 4 सिग्मा बॉन्ड झाले आणि 8 पाय बॉन्ड झाले. म्हणजे या पद्धतीचा आन्सर त्यामध्ये आहे का हा शोध तुम्ही घेणं हे एक एक्झाम्पल आहे. असे अनेक वेगळे एक्झाम्पल्स या पद्धतीच्या प्रश्नाला विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आणखीन एक खूप महत्वाचा पेज नंबर 197 वर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तत्पूर्वी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर मायनस ऑक्सिडेशन नंबर प्लस कोऑर्डिनेशन नंबर मल्टिप्लाइड बाय 2. हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, ॲटॉमिक नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन ॲटम त्याने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर जी ऑक्सिडेशन स्टेट असणारी आहे तो ऑक्सिडेशन नंबर इथं असेल, कोऑर्डिनेशन नंबरची संख्या असेल आणि प्रत्येक कोऑर्डिनेशन नंबर मधला जो एक स्पेसिस असणारा आहे लिगँड तो 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. सो मल्टिप्लाइड बाय 2 हा फॉर्म्युला वापरला तर निश्चित तुम्हाला दिलेल्या कोणत्याही कॉम्प्लेक्स मधून इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे सिडविक रूल ऑफ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर असणार आहे की त्यांनी सांगितलं की मेटल कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये जो मेटल आयन असणार आहे तो सेंट्रल असेल पोझिशनला अँड इज सराउंडेड बाय नंबर ऑफ किंवा सेव्हरल लिगँड्स. आणि मग तो मेटल आयन विच इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट ऍक्ट्स एज अ लेविस ऍसिड अँड लिगँड्स दे आर इलेक्ट्रॉन रिच, दे आर इलेक्ट्रॉन डोनर अँड देअरफॉर दे ऍक्ट एज अ लेविस बेस. त्यामुळे मेटल आयन विच इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट और इट स्टार्ट्स ऍक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लिगँड्स, त्यांच्याकडून तो घेतो. कुठपर्यंत शक्य आहे तर जोपर्यंत त्याच पिरियड मधल्या जवळच्या इनर्ट गॅस एलिमेंटचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करत नाही तोपर्यंत. बट दिस इज नॉट पॉसिबल इन ऑल केसेस. हे सर्वांच्याच बाबतीमध्ये शक्य नाही. तुम्ही जर काही एक्झाम्पल्स घेऊन त्याचा सराव जर केला या फॉर्म्युलेच्या आधारे तर तुम्हाला असं दिसेल की काहीच सेंट्रल मेटल ॲटमनी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नोबल गॅस अटेंड केलंय तर काहींनी 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये किंवा काही इलेक्ट्रॉन्स कमी पडतायत हे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल. पण त्यासाठी तुम्हाला तो सराव या फॉर्म्युलेच्या आधारे करणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे कुठलं एक्झाम्पल जर दिलं असेल आणि अनेक एक्झाम्पल्स आहेत त्या यासाठी तुम्ही याचा सराव करणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर एक पेज नंबर 202 अँड 203 हे पेज अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आणि स्क्वेअर कॉम्प्लेक्सेस हे कसे तयार होतात ते उदाहरण घेऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामधले महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की जो सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असणार आहे, मेटल ॲटम घ्या त्याचा ॲटॉमिक नंबर आणि मग त्याने किती इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत तेवढं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मग डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणारी आहेत ते लिहून ठेवायचे. आणि मग त्या कॉम्प्लेक्स मध्ये जो वीक फील्ड किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असणार किंवा जो लिगँड असणार आहे त्याचा टाईप शोधायचा. तो वीक फील्ड आहे का स्ट्रॉंग फील्ड आहे. वीक फील्ड असेल तर हाय कॉम्प्लेक्स किंवा हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होईल आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं
आणि त्यामुळे लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो. बट यू हॅव टू नो द स्पेक्ट्रोकेमिकल सेरीज टू सॉल्व सच एक्झाम्पल्स. आणि मग त्या स्पेक्ट्रोकेमिकल सेरीज वर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट लिगॅन्ड. मग 4 ऑप्शन देतील, त्यापैकी तुम्हाला माहित पाहिजे की यातला कुठला स्ट्रॉंगेस्ट लिगॅन्ड असणारा आहे. त्यामुळं टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 204 वर जी ऑर्डर दिलेली आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंगफील्ड लिगॅन्ड कोणते, वीकफील्ड लिगॅन्ड कोणते, याची लिस्ट तुम्ही तयार करू शकता. याचा उपयोग तुम्हाला कोणत्या प्रकारचं साधारणपणे कॉम्प्लेक्स जे असणार आहे ते ऑक्टॅहेड्रल असणार आहे का, टेट्राहेड्रल आहे का, स्क्वेअर प्लेनर हे समजू शकेल. किंवा त्यामध्ये असणारे मॅग्नेटिक प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक आहे, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत का, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतं. किंवा आउटर डी कॉम्प्लेक्स आहे का इनर डी कॉम्प्लेक्स असणार आहे हे पण तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. स्ट्रॉंग फील्ड असेल तर पेअरिंग होतं, त्यामुळे इनर डी ऑर्बिटल वापरला जातो. आणि जर लो स्पिन कॉम्प्लेक्स हाय स्पिन कॉम्प्लेक्स असेल तर तिथं वीकफील्ड लिगॅन्ड असणार आहे, त्यामुळे आउटर डी कॉम्प्लेक्स तो तयार केला जातो किंवा आउटर डी ऑर्बिटल वापरामध्ये येऊ शकतं. हे टाइप ऑफ हायब्रिडायझेशन पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. त्याची जॉमेट्री कोणती आहे हे पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. या सगळ्या किंवा त्यामध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स कोणते आहेत हे पण माहित असणं अपेक्षित असणार. यावर प्रश्न काय विचारलेत मी तुम्हाला सांगतो. एक विच इज डायमॅग्नेटिक, 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, मग ती चक्क तुम्हाला सोडवायला लागणार आहेत. आणि ती सोडवल्यानंतर पण तत्पूर्वी सोडवताना कुठली सोडवायची तर जिथं स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे ना त्या एक्झाम्पल्स कडे पहिल्यांदा पाहायचं, कारण तिथं पेअरिंग होतं. त्यामुळं डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी मेनली तिथं तुम्हाला पाहायला मिळू शकते. किंवा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जर विचारले असतील पण तिथं एखादं कॉम्प्लेक्सच दिलंय तर ते जे कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये जर वीकफील्ड लिगॅन्ड असेल तर निश्चितच अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या असणारी आहे. म्हणजे NiCl जो असणार आहे तो वीकफील्ड लिगॅन्ड असणार आहे, Br वीकफील्ड असणार आहे. परंतु जर तिथं Cn दिला असेल, NH3 दिला असेल तर किंवा CO दिला असेल तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स ही असणारी आहेत. आणि मग तिथं पेअरिंग होतं. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे त्याची जॉमेट्री कोणती असणार आहे, ऑक्टॅहेड्रल आहे, स्क्वेअर प्लेनर आहे, टेट्राहेड्रल आहे, किंवा टाइप ऑफ हायब्रिडायझेशन कोणता असणार आहे. द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्ड इन कॉम्प्लेक्स सो अँड सो इज तुम्हाला माहित पाहिजे. किंवा इन सो अँड सो कॉम्प्लेक्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर, हे पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे हे 3 एक्झाम्पल्स मनापासून सोडवा. म्हणजे तुम्हाला यावरची बरीच एक्झाम्पल्स सोडवल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तर देताना अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटी पेज नंबर 207 वर जो ऍप्लिकेशनचा भाग आहे त्याच्या अनुषंगानं इथं एक्झाम्पल मध्ये म्हटलंय पहा, क्लोरोफिल प्रेझेंट इन प्लांट्स इज अ कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम, अगदी सुरुवातीला सांगितलंय. आणि हिमोग्लोबिन प्रेझेंट इन ब्लड इज अ कॉम्प्लेक्स ऑफ आयर्न. या गोष्टी लक्षात ठेवा. यावर MCQ हमखास तयार करून तो विचारला जाऊ शकतो. किंवा मेडिसिन मध्ये ADTA इज युज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग. म्हणजे लीड पॉइझनिंग जे असणार आहे तिथं बॉडी मधलं जे लीड असणार आहे किंवा विशेषतः शरीरामध्ये जे लीड असेल किंवा इफ देअर आर सम अदर पॉइझनिंग एलिमेंट्स लाईक आर्सेनिक असेल किंवा मर्क्युरी असणार आहे, हे काढून टाकण्यासाठी ADTA या हेक्साडेंटेटचा वापर केला जातो. तो ग्रॅब करतो, बाइंड करतो असे हेवी मेटल्स आणि शरीरामधून युरिनच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे ती बाहेर काढली जातात. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे काही टाइप्स आहेत. प्रत्येक पानावर 4-5 प्रश्न हे तयार होऊ शकतात. याचा सराव तुम्ही करायचा आहे, कारण तुम्ही परीक्षा देणार आहात. अवघड काहीच नाही आणि सोपंही काहीच नाही, परंतु ज्यावेळी तुम्ही त्याची तयारी कराल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट सोपी होत जाईल. ती सोपी गोष्ट तुम्ही सहज करू लागाल आणि जी सहज कराल ती तुमच्या कायम स्वरूपी लक्षामध्ये राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षेला आणि कधीही आयुष्यामध्ये तुम्ही या गोष्टी विसरणार नाही, कारण त्याचं टेक्निक तुम्ही स्वतः डेव्हलप केलेलं असणार आहे. ते कधीही तुम्ही विसरू शकणार नाही. आणखीन एक महत्वाचं आहे
की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की जेणेकरून त्यामध्ये काही सुधारणा करणं किंवा तुमच्या दृष्टिकोनातून काय अपेक्षा असणार आहेत त्याही व्यक्त तुम्ही करू शकता. जातात एक तुम्हाला सांगतो, एक क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांच्यासाठी रिलीज केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 12वी विज्ञान शाखेला बसणाऱ्या विशेषतः PCMB या ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ती क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. मॉडेल आहे, म्हणजे एक सराव त्यांचा व्हावा, कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आणि ते कशा पद्धतीनं तुम्ही फेस केलं पाहिजे त्याची तयारी व्हावी या दृष्टिकोनातून मॉडेल ते दिलेलं आहे. त्याचा वापर तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक सगळ्यात महत्वाचं की या पुस्तकात हे जे टेक्स्टबुक असणार आहे केमिस्ट्रीचं, यामध्ये मी लेखक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे इथं एक्सरसाइज मध्ये जे काय प्रश्न दिलेले आहेत याची डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. त्याचं कारणच आहे की आमचा विद्यार्थी हा फक्त स्टेट नाही तर नॅशनल लेवलच्याही परीक्षांना तो बसला पाहिजे आणि चांगले गुण मिळवून इच्छित ठिकाणी तो गेला पाहिजे ही अपेक्षा ठेवून थोडीशी डिफिकल्टी लेवल याची वाढवलेली आहे. तो तुमचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून ते असणार आहे. त्यामुळे तेही एक्सरसाइज मधले जे प्रश्न आहेत त्याचा सराव आपण करावा आणि चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.